करण्यासाठी आपला चौथा सेमीफायनलिस्ट स्वस्तिक वॉरियर्स मांडवा, वेलकम. ₹500 पारितोषिक आहे. जनार्दन पाटील सर, आपण हे वितरित करा. मंदार सावंतसाठी ₹500. चंदन सिंग, आपण देखील या. जितेंद्र ठाकूर यांच्याकडून आपल्याला ₹1000 पारितोषिक आहे. या ठिकाणी या स्पर्धेकरता आताचा जो सामना चालू होणार आहे त्या सामन्याकरता सरपंच जगदीश पोईलकर, पंच मनीष राणे, पंच महेंद्र नाईक, सहाय्यक गुणलेखक रणजित तुंटुने, सहाय्यक गुणलेखक पंकज पाटील. ऑल द व्हेरी बेस्ट. दोन्ही संघांना रुजल 7 स्टार चोंडी आणि स्वस्तिक वॉरियर्स मांडवा या दोन्ही संघांना समान शुभेच्छा आहेत. सामनाधिकारी वर्गाला देखील शुभेच्छा आहेत. सेकंड सेमीफायनल आपल्या समोर येते. या लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय गणेशजी भोईर यांच्या मालकीचा, अर्थात या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी पालकत्व स्वीकारलेला रुजल 7 स्टार चोंडी आणि स्वस्तिक वॉरियर्स मांडवा, राहुल नाईक आणि गणेश शिंदे यांनी ज्या संघाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे असा स्वस्तिक वॉरियर्स मांडवाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही कर्णधार विनीत म्हात्रे, मनोज घरत. नाणेफेकीचा कौल लागलाय चोंडी संघाच्या बाजूने. अंगण स्वीकारलेला आहे. चला सर, सामन्याला सुरुवात या ठिकाणी होते, परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आदरणीय आयोजक जगदीश सावंतजी यांच्या हस्ते या ठिकाणी एकदा जोरदार हितार्थ मडवीसाठी झाल्या पाहिजेत आपल्या सर्वांकडून. आणि त्यांचे जबरदस्त फॅन खोपळून खास दीप्तेश घरजी यांच्याकडून ₹2000 ते सुद्धा जगदीश सावंतजी आपल्या हस्ते आपण हितार्थ द्यायचे आहेत. आणि त्यांच्या संघाला हितात अजून बक्षीस आहे. त्यांच्या संघाला एका पकडीसाठी 500 आणि दुसऱ्या पकडीसाठी चंदन सिंगच्या पकडीसाठी हे बक्षीस आहे. हे एकूण 1500 भूपेंद्रजी पेटारे यांच्याकडून आपल्याला मिळतात. तेही जगदीश सावंतजी आपल्याच हस्ते आपण त्यांना द्यायचं. भूपेंद्र सर, तुम्ही या ना प्लीज. ओके. पण आज बक्षिसांची खैरात भूपेंद्रजी आपल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून करताय. थँक्यू सो मच त्यासाठी. ओव्हर टू अजित हरोडे सर. सुरुवातीपासून मी बोलतोय की बक्षिसांचा खैरात अक्षरशः पाऊस पुढे पुढे वाढत जाणार आहे. कारण अनेक दानशूर व्यक्तिमत्व, अनेक कबड्डीचे चाहते आज या ठिकाणी ऑफलाईन या पॅन्डॉलमध्ये उपस्थित आहेत. कारण स्पर्धा ती भव्य दिवस स्पर्धा आहे. बक्षीस सुद्धा खूप मोठं बक्षीस आहे. प्रथम क्रमांक रोख रक्कम 60,000 पारितोषिक असणारी ही स्पर्धाने आकर्षक ट्रॉफी जी या ठिकाणी झळकतंय आणि खेळाडूंना अक्षरशः मोहात वाढते. टाळ्यांचा कडकडाट सुरुवातीपासून जल्लोष केला जातोय, डान्स केला जातोय. फटाके लावायला बंदी आहे, नाहीतर फटाके सुद्धा लावले गेले असते. इतका आनंद पाठीराख्यानं होतोय, इतका आनंद हितचिंतकांना होतोय. नक्कीच ही एक समाधानाची पॉझिटिव्ह एक बाब त्या संघासाठी, त्या खेळाडूंसाठी. आयुष घुमेची चढाई, बोनस गुणाचा प्रयत्न पाहायचंय. पंच त्याची कशा पद्धतीने दाद घेत आहेत. निष्फळ चढाई, रिक्त हस्ते माघारी परतलाय. तिसरी चढाई विनीत म्हात्रे. ॲडव्हान्स टॅकलचा प्रयत्न मध्यरक्षकाचा, अंगलट येतोय. 1 गुण विनीत म्हात्रेला, 1 गुण चोंडी संघाला. खातं उघडलं जात आहे चोंडी संघाचं. दोन्ही संघ समसमान गुणांवर. सामन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. चढाईच्या मोर्चावर पाहायला मिळतोय मंथन सुरू आहे.
सामना 1-1 बरोबरीत आहे. गणेश भोईर सरांना आणि विशाल शेट्टीजींना प्रचंड टेन्शन, हा थेट हनुवटीवर आहे. पण सर या दरम्यान आपण एक सन्मान इथे घेणार आहोत, कारण या स्पर्धेतील जो विजयी संघ होणार आहे त्या विजयी संघाला सुप्रसिद्ध बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रुपेश राजू राणे यांची कन्या आरवी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते सुप्रसिद्ध बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स रुपेश राणे इथे आलेले आहेत. रुपेश राणे यांना विनंती करतो आपला सन्मान घेण्यासाठी आपण समोर यायचं, इकडे समोर आरवीला घेऊन यायचं. रुपेशजी आपण आरवीला घेऊन यायचंय. या 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 आरवी लगेचच आली. या आरवी लगेच यायचं आहे. आरवी कडून 5,000 रुपये इतकं बक्षीस आज या स्पर्धेला. आरवीच्या माध्यमातून जो संघ विजयी होणार आहे, बाप लेकाला आणि लेकीलाच त्यांनी दिलेली आहे, लाडकी लेक आहे. रुपेशजी यांच्या माध्यमातून आरवीने हे 5,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक सन्मान चिन्ह सुद्धा आरवी तुला आज इथे देण्यात येते. आणि आरवी तुला संपूर्ण जग आज टीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी बघताय. जरा जोरदार आरवीसाठी झालं पाहिजे. प्रथम क्रमांकासाठी 5,000 इतकी मोठी रक्कम या ठिकाणी आरवीच्या माध्यमातून दिली जाते. खूप खूप धन्यवाद रुपेश शेठ आणि खूप खूप धन्यवाद आरवी. विनीत मात्रे कर्णधार, रेडवर 12 नंबर जर्सी परिधान केलेला. स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली, या स्पर्धेचा उत्साह असेल, पाठिंबा असेल, सहकार्य असेल, मार्गदर्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा जुळत गेल्या. आणि जगदीशजी सावंत असतील आणि गावदेवी मुशेत असेल, खरोखर लकी ठरले की ज्या पद्धतीने ही स्पर्धा भरवली गेली त्यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नांपैकी अनेक गोष्टी त्यांच्या स्वप्नांच्या पलीकडे, अपेक्षांच्या पलीकडे त्यांना मिळाल्या. कारण जबरदस्त असा पाठिंबा ह्या कबड्डी मायबाप रसिकांचा, जबरदस्त असं सहकार्य गावदेवी मुशेतच्या त्या सगळ्या सदस्यांचं, ग्रामस्थांचं, महिला भगिनींचं. आणि याचीच खरंच गरज होती. जेव्हा जेव्हा आम्ही या स्पर्धेच्या 2-4 दिवस अगोदर हितगुज करायचो तेव्हा जगदीश सावंत हे म्हणायचे की विश्वास आहे माझा प्रत्येकाच्यावर, विश्वास आहे माझा अलिबाग रेवस पंचकृषीवर, विश्वास आहे माझा गावदेवी मुशेदवर आणि विश्वास आहे माझा तमाम कबड्डी मायबाप रसिकांवर, जो स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेच्या वेळी योग्य ते मार्गदर्शन करेल, उपस्थिती दर्शवेल आणि खऱ्या अर्थाने ते सर्व पॉझिटिव्ह होताना आपल्याला दिसतंय. नक्कीच अजित सर, एक सन्मान या ठिकाणी आणखी मी घेतोय. अंकुर सर बघा, आज जेव्हा चोंडीचा संघ इथे आला त्या संघाबरोबर जे व्यक्ती धावत आली ती संघाची पाठीराखी आहे. ते गणेश भोई सरांचे मित्र आहेत, ते दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत, ते स्वच्छ व्यक्ती, स्वच्छ मनाचे स्वच्छ व्यक्ती आहेत. असे आमचे आदरणीय मार्गदर्शक विशाल शेट्टे सर यांना आम्ही इथे सन्मान करतो. विशाल शेट्टीजी समोर यायचं. जगदीश सावंत सर आयोजक यांच्या हस्ते आपण त्यांना आज मानाची, मायेची आणि गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत यांच्या प्रेमाची ऊब असलेली उबदार शाल आपल्याला देण्यात येते. एक वृक्षवाटिका देऊन आपला इथे जाहीर सन्मान कबड्डीच्या या दुसऱ्या पर्वामध्ये आपला केला जातोय. विशाल शेट्टे सर, आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपलं खूप खूप कौतुक मनापासून. ओव्हर टू अजित सर. नक्कीच वाघमारे सर, पाहिलं आपण कालपासून जगदीश सावंत यांनी अगदी लहान मोठ्या सगळ्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. एक चांगली परंपरा, चांगले संस्कार आणि मनाचा मोठेपणा आपण कालपासून पाहतोय की आमच्या या स्पर्धेकरता आपण वेळात वेळ काढून आलेले आहात, तर तुमचा सन्मान करणं, स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. पुन्हा एकदा रेडवर आपण पाहतोय मनोज. काही जणांच्या रेड जर का आपण मोजल्या असत्या तर कदाचित अक्षरशः त्या रेडचं शतक झालं असतं. धावांचं शतक होतं असं नाही मित्रांनो. शतक पैशांचंही असतंय, शतक पॉईंटचं सुद्धा असू शकतं. आणि तोच हा मनोज घरत सातत्याने रेडवर, कधी अटॅकिंग त्याच्या रेडमध्ये दिसतो तर कधी कधी त्याच्या रेडमध्ये एक प्रामाणिकपणा, संयमीपणा सुद्धा दिसतो.
एक गुणवान असा खेळाडू. सामना 3-3 असा बरोबरीत आहे. मला असं वाटत होतं की 1च्या नंतर किंवा 2च्या नंतर प्रेक्षक वर्ग हळूहळू कमी होतील आणि युट्यूबला घरी जाऊन बघतील किंवा सकाळी बघतील युट्यूबला, पण तसं झालेलं नाहीये सर. हे मात्र खरं आहे. नाही वाघमारे सर, कसं आहे की ही कबड्डी आणि अलिबाग रेवस पंचक्रोशीची कबड्डी सातत्याने आम्ही अनेक वर्ष पाहत आलेलो आहे, बघत आलेलो आहे, बोलत आलेलो आहोत. नक्कीच आपण पहिल्यांदाच आला त्याच्यावर आम्हाला आनंद आहे. त्याच्यामुळे माहीत नाही आहे, मात्र तुम्ही 7 वाजू दे 8 वाजू दे प्रेक्षक वर्ग हलणार नाही आहे. तुम्हाला दुजोरा बघा तिकडे जितेंद्र सरांनी दिलेला आहे. तिकडे नाही, ही अंकुश सगळी सर आमची आहेत. नेहमीची मंडळी आमची ही सगळी आहेत. नाही, नाही, मनोज सर, मला आणण्याचं संपूर्ण श्रेय जगदीश सावंत सरांना जात आहे. हो, ते तुम्हाला नाही, सगळ्याच गोष्टींचं श्रेय त्यांच्याकडेच आहे. नक्कीच नाही, नक्कीच अंकुश सर, तुमचं योगदान खूप मोठं आहे, प्रश्नच नाहीत. ओव्हर टू अजित सर. नक्कीच या ठिकाणी ओ बाल बच गए. थोडस या ठिकाणी बॅड लक मनोजचं, कारण एक नामांकित असं खेळाडू आहे. नक्कीच स्थानिक बैरोळे संघाकडून खेळत असणारा मनोज. हा सुद्धा सामना नक्कीच हाय व्होल्टेज सामना होईल. सेमीफायनलचे सामने हे हाय व्होल्टेज सामने आम्हाला पाहायचे आहेत. ओ जबरदस्त, क्या बात है, क्या बात है विनीत याला म्हात्रे. म्हणतात प्लॅनिंग. सुंदर बॅक किक. रायगड जिल्ह्याचा माजी कर्णधार सचिन पाटीलची ही खासियत आणि त्याचा सुंदर प्रत्यय विनीत म्हात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅक किक करून कोपरा रक्षकाच्या हाताला जो खेळाडू होता त्याला टार्गेट केलं, एका गुणाची कमाई केली. सुंदर. नक्कीच असे काही वाखाणण्यासारखे गुण ह्या गुणी आणि नामवंत अशा खेळाडूंकडे असतात, जे वेळ आल्यावर ते बरोबर ओपन करत असतात. कारण हुकमी एका कधी बाहेर काढायचं हे ज्याला समजलं तोच खेळातला हा बाजीगर ठरतो. आजही आपण पाहिलं की अनेक खेळाडू संपूर्ण रात्रभर आपले स्वतःचे डावपेच, संघाचे डावपेच वेगळे आणि स्वतःचे डावपेच हे कधी ओपन करायचे हे त्यांना माहीत असल्यामुळे, अनेक स्पर्धांचा अनुभव असल्यामुळे योग्य वेळी ते डावपेच ओपन करतात आणि बाजी मारून जातात. कारण पाहतोय आपण या ठिकाणी 14 नंबर जर्सी परिधान केलेला हा हर्षल बैरोळकर रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये जो चमकदार त्या ठिकाणी दिसून आला खेळाडू तोच हा हर्षल बैरोळकर, ज्याचा आपण काही वेळापूर्वीच यथोचित स्वागत सन्मान सत्कार केला. पुन्हा एकदा रेडवर या ठिकाणी तोच येताना दिसतोय हर्षल. आता मात्र 3 विरुद्ध 1 सुपर टॅकल ऑन. अजित सर, आपण वारंवार कौतुक जगदीश सावंत सरांचं करतो. इथे जबरदस्त पकडीचं प्रदर्शन चोंडी संघाकडून. संघ थेट निम्म्याने पुढे आहे. 6-3 असं खेळ. सर, आपण वारंवार कौतुक केलं जगदीश सावंत सरांचं, हे तर नक्कीच आहे. पण ज्यांचा सुपुत्र जगदीश सावंत सर, आपल्या सुपुत्राचा सुद्धा आम्ही नामोल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. कारण मनोहर सर आणि अंकुर सर, आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की हे संपूर्ण आयोजन म्हणजे गावदेवी क्रीडा मंडळ मुशेच्या एका कार्यकर्त्याचं जगदीश कौतुक होईल. पण आपले सुपुत्र हे सिव्हिल इंजिनियर आहेत, कबड्डीचे शौकीन, कबड्डीचे खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे 2 दिवस तेही सर्वात जास्त श्रम अजित सर करतायत. एकदा जोरदार टाळ्या
प्रतीक सरांसाठी झाल्या पाहिजेत. नक्कीच जोरदार. वाघमारे सर, बऱ्याच वेळेला आपण पाहतो की वडिलांचे गुण मुलामध्ये दिसतात. बरीचशी मुलं ही वडिलांच्या त्या चांगल्या ट्रॅकवर चालणारी असतात. जगदीश सावंत यांचा ट्रॅक परफेक्ट आहे आणि त्या ट्रॅकमध्ये जर मी राहिलो तर मी पण परफेक्ट होईन, हे प्रतीकने जाणलंय आणि म्हणून तोही तितकाच जगदीश सावंत यांचं जे कार्य आहे त्या कार्याला हातभार लावतोय आणि स्वतःसुद्धा काही आयडियाज देतोय. असा एक प्रामाणिक मनोज घरजची चढाई, बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न, चांगलं पददालित्य, चांगलं टेक्निक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सुंदर. पार्थ कडवेची ही रेड. पार्थ कडवेसारखे अलिबाग रेवस पंचक्रोशीमध्ये असे बोटावर मोजण्याकडे मात्र दिग्गज असे खेळाडू आहेत जे एका रेडमध्ये 3, 4, 5 नवे 7 सुद्धा खेळाडू घेऊन जाऊ शकतात, बाद करू शकतात. आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती 3 पंचक्रोशी एकत्रित करून, त्या स्पर्धेमध्ये वाघमारे सर ऐका, अक्षय कवळेच्या नावावर 10 गुणांची चढाई आहे, 10 गुणांची. आणि मी त्या चढाईचा साक्षीदार आहे स्वतः, स्कोररच्या भूमिकेत असताना. तेव्हा असं वाटलं नाही सर स्कोरची भूमिका सोडावी थेट माईकवर द्यावं? नाईलाज होता, काय करणार. तेव्हा आमचे हात शिवशिवले असते, मी तर शांत बसलोच नसतो, थेट उडी मारली असती. मला मध्ये मध्ये अशा उड्या मारायची फार सवय आहे, रुपेशजींना माहिती आहे. टू अजित हरवडे सर, आपल्या दोघांच्या मुद्द्यावर आता अजित सर पुढे बोलतील. गंमत जमत हा एक जीवनाचा भाग आहे आणि तो असायला पाहिजे. विनीत मात्रे रेडवर स्वतः कर्नलच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी विनीत मात्राला पकडणं तितकं सोपं नाही आहे, अनेक वेळेला ते सिद्ध केलंय. एक नम्र असा हा खेळाडू जेव्हा जेव्हा रेडवर जातो तेव्हा उपाशी कधीच येत नाही, येताना गुणरूपी तुपाशी तो येत असतो. शिवम सावंत यांच्याकडून स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाला ऑफर आहे. हा सामना जर आपण जिंकला तर आपल्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल, नोंद घ्या.
Hello, TV Amper, please review. Mandwa challenge bonus point, our decision no bonus. नो बोनस, नो बोनस. पाच 14-14-5 असा गुणफलक सोंडी संघ पाहतोय आपण. या सामन्यामध्ये वरचढ ठरताना दिसतोय रुजल 7 स्टार सोंडी. ज्याचे प्रशिक्षक बंटी वाघे, नक्कीच आपणाला धन्यवाद देतोय आपल्या या कोचगिरीसाठी. सलाम असणार आहे, कारण रुजल 7 स्टार सोंडी हा संघ ज्याच्यामध्ये आपण पाहतोय पार्थ कडवे असेल, विनीत मात्रे असेल, हर्षल गायकवाड असेल, हर्षल बैरोळकर असतील, असे हे नामवंत दिग्गज खेळाडू. सात 14-14-7. पुन्हा एकदा रेडवर मनोज सातत्याने रेड करतोय. या ठिकाणी जबरदस्त असं बचाव या ठिकाणी मनोजकडून. शेवटची 5 मिनिटं खास करून हे अनाउन्समेंट ही स्वस्तिक वॉरियर्स मांडवासाठी असेल, कारण 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सर्व्हिस टाकून गुण प्राप्त करावे लागतील, हल्ला चढवावा लागेल. टाइम ऑफ घेतला गेलाय. 8-14-14-8. शेवटची 5 मिनिटं सुद्धा खूप झाली ही आघाडी भरून काढण्याकरता, आणि आघाडीमध्ये वाढ करण्याकरता सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा 5 मिनिटं खूप झाली. सक्षम, तेजस, गौरव आणि श्रेयस यांना धन्यवाद देतोय, कारण स्कोरिंगचं काम आपण हाती घेतल्यापासून अगदी पहिल्या सामन्यापासून आत्तापर्यंत आपण अजिबात इकडे तिकडे गेलेला नाही आहात. नक्कीच आपलं योगदान फार महत्त्वाचं आहे. तसेच सौरभ आणि मयूर व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण, प्रशिक्षक बंटी वाघे, संघमालक गणेश भोईर चा असणारा संघ रुजल 7 स्टार चोंडी. चला, दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. एकीकडे पाहिलं तर आपण स्वस्तिक वॉरियर्स मांडवामध्ये सेफ झोनमध्ये 4 खेळाडू, तर पलीकडे आपण सोंडीकडे पाहिलं तर सेफ झोनमध्ये 6 खेळाडू. असं असताना रेड कशा पद्धतीने टाकायची, कोणत्या बाजूला जास्त खेळायचं
याचं नियोजन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. पाठलाग करून गडी टिपण्याचा मनोजचा प्रयत्न, वेगवेगळे प्रयोग मनोज नेहमीच करत असतो. एक शांत असा चांगल्या दर्जाचा हा खेळाडू. 5 विरुद्ध 1 अशी रेड. अंपायर डिक्लेअर शेवटची 3 मिनिटे. स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाला एक जबरदस्त अटॅकिंग गेम करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. 9-16, 16-9. पुन्हा एकदा टाइम ऑफमध्ये दोन्ही कोच त्या ठिकाणी टिप्स देत आहेत. एक मौल्यवान असा त्या ठिकाणी तो प्रसंग. आजच्या दुसऱ्या दिवसासाठी जितकं पाणी लागलं ते सर्व पाणी
रुपाली विजय दुसऱ्या दिवसासाठी रात्रीसाठी जितकं पाणी लागलं प्यायचं